नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. माझ्या यूट्यूब चॅनलवर आजपर्यंत 50 पेक्षा जास्त कथा अपलोड झालेल्या आहेत. तुम्ही त्या ऐकल्या असून तुम्हाला त्या आवडलेल्या पण आहेत. पण माझी विनंती आहे, अजूनही जर कोणी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींना माझं प्रदीप केळुसकर यूट्यूब चॅनल शेअर करा. तर ऐका आज माझी कथा, महाभोजन 13व्या. एक सूचना, या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर ऐका आज माझी कथा, महाभोजन 13व्या. पाठीमागच्या घरातून खूपच आरडाओरड ऐकू येऊ लागला. म्हणून मी बायकोला विचारले, काय चालले आहे शेजारी? तिन्ही सांजेला एवढा आवाज? हो, हे नेहमीच आहे. तुम्ही या वेळेला घरी नसता, आज घरी आहात म्हणून नवीन. तुम्हाला माहिती नसेल, अहो आप्पा रोज दारू पिऊन येतो आणि मग म्हातारी बरोबर भांडण घालतो. शिव्या मारझोड नेहमीच. पण काय घाणेरड्या शिव्या देतो हा आप्पा. कोण आणि देतो कोणाला? आपल्या आईला आणि बाबाला. कर्म भोग आहे म्हाताऱ्याचे. आणि काय, एवढ्यात आप्पाची म्हातारी आई लंगडत आमच्या घराच्या मागच्या बाजूला आली आणि मला हाका मारू लागली. काकानू, हो काकानू, तुम्ही तरी सांगा होत्या का काहीतरी? कोयतो घेऊन मारू गेलो वा बापाशी. ओ खून चढलो वा त्याच्या अंगात. कोयतो घेऊन मागतून धावता हा, काहीतरी त्याला सांगा, असं म्हणून ती रडू लागली. माझ्या बायकोने तिला घरात घेतले आणि पाणी आणून दिले. मी बाहेर आलो आणि आप्पाच्या आईला म्हणालो, काय कशासाठी कोयतो दाखवता तो? काय सांगा काकानू, होय ती 10 गुंठे जमीन असा ना आमची, ती आपल्या नावावर करून द्या म्हणून भांडता. मध्येच माझी पत्नी बोलली, आप्पाची आई, जमीन त्याच्या नावावर मात्र करून देऊ नका. त्याच्या नावावर जमीन केलात की तो विकतलो आणि पैसे दारूत उडवतो. होय गे बाय, म्हणून काय झाला तरी ह्याच्या नावावर जमीन करू नका असाच हँका सांगले. म्हणून हो गाडी घालता आणि मारू घेता. आता आम्ही म्हातारी झालो की बाय. काकानू, तुम्ही जरा त्याका दमात घ्यावा गाव. तुमकाच तो जरा भियाता. सर्वांना शिव्या देणारा आणि कोयता दाखवणारा आप्पा मला मात्र घाबरून असायचा. एक तर माझ्या शिक्षणाला तो घाबरत असायचा, किंवा मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरीत असल्याने आणि माझी गाडी रोज पोलीस स्टेशनच्या बाहेर उभी असते हे त्याला माहीत असल्याने असेल. पण माझ्या शब्दावर तो उत्तर द्यायचा. मी आपाच्या आई पाठोपाठ बाहेर आलो आणि एक मोठी काठी घेऊन त्याच्या घराकडे आलो. मी त्याच्या घराकडे येऊन, कोणाची गडबड सुरू असा रे, असं म्हणून काठी जमिनीवर आपटल्यावर घरातला आवाज बंद झाला. मी त्याच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि त्याला बजावले, पुन्हा जर कोयतो दाखवलंस तर पोलिसात बोलावून तुका लॉकअप मध्ये टाकतले, लक्षात ठेव. असा मी दम भरतात आप्पा मागील दाराने गुल झाला. मी आप्पाच्या घरात आलो आणि आप्पाचा बाबा म्हणजे गणपती समोर येऊन बसलो. गणपती म्हणजे गण्या मला पाहताच रडू लागला. काकानू, काय हो माझा नशीब, दारू पिऊन तयार असता एकसारखं. हो गवंडी काम करता ते सगळे सोऱ्यात, 5 पैसे घरात देणार नाही. मी तरी खैसून आहे का जेव घालवू? आता 10 गुंठे जागा तुम्हीच देऊन दिलात ना, ती आपल्या नावावर करून ठेवूक सांगता. असं म्हणून गण्या रडू लागला. मी त्याला पोलिसात पाठवून दम देण्यास सांगतो, असं म्हणून मी घरी आलो. माझ्या डोळ्यासमोर 25 वर्षापूर्वीचा गणपती उर्फ गण्या आला. आमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या समोर छोट्याशा चहा हॉटेलमध्ये भजी वडे तळणारा, अतिशय प्रामाणिक पोरगा. आमच्या ऑफिसमध्ये चहा द्यायला मालक यालाच पाठवायचा. त्याची नवीन लग्न झालेली बायको पण हॉटेलमध्ये दिसायची. याच शहरात छोटी खोली घेऊन राहत होतो. हॉटेल मालकाने दुसरीकडे मोठे हॉटेल काढले आणि हे हॉटेल तो बंद करणार होता. आम्ही सर्व डिपार्टमेंटमधील लोकांनी मध्यस्थी केली आणि हॉटेल गण्याला चालवायला सांगितलं. मग गण्या आणि त्याच्या बायकोने चहा भजी सोबत जेवण करायला सुरुवात केली आणि आमच्यासारख्या बॅचलर लोकांची सोय झाली. त्याची बायको म्हणजे सुगरण होती. ती माशाचे कालवण खासच बनवायची. शिवाय अधूनमधून कोंबडी वडे पण.
आमच्या डिपार्टमेंटच्या पार्ट्या असायच्या, त्याची जेवणं पण त्यांनाच मिळू लागली. याच काळात माझं लग्न झालं आणि मी रोज गावाहून स्कूटरने येऊ जाऊ लागलो. आता गण्याकडे थोडे पैसे जमा झाले, त्यामुळे त्याला थोडी जमीन घेऊन घर बांधायची इच्छा झाली. तो मला कुठे जागा असेल तर सांगा, लहानचं झोपडं बांधतो असं म्हणू लागला. आमच्या घरात सण समारंभ असेल त्यावेळी गण्याची बायको माझ्या आईला आणि बायकोला मदत करायला येत असते, त्यामुळे त्या दोघींची पण जवळीक होती. माझ्या काकांची 10 गुंठे जमीन पडून होती, त्यावर काही लागवड नव्हती. काका कायमचे मुंबई, त्यांना पण ती विकून टाकायची. काकांना सांगून कमी किमतीत मी ती 10 गुंठे जमीन गण्याला विकत घ्यायला सांगितली. गण्याने आणि त्याच्या बायकोने मेहनत करून छोटेसे घर बांधले आणि मग सरकारी मदत घेऊन मोठं घर केलं. मग त्याला मुलगा झाला. त्याचं नाव त्याच्या आजोबाचं म्हणजे सहदेव आणि म्हणायला आप्पा. माझी मुलगी अर्पिता आप्पापेक्षा 2 वर्षानं मोठी. लहानपणी अर्पिता अभ्यासाला बसली की आप्पा त्याच्या शेजारी येऊन बसायचे. तिची पाटी धुवून द्यायचा, अभ्यास झाला की तिचं दप्तर भरून ठेवायचा, कायम तिच्या मागे मागे असायचं. अर्पिता त्याचा अभ्यास घ्यायची, पण अभ्यासाचं नाव काढले की तो पळून जायचा. तो नाईलाजाने शाळेत जायचा, पण त्याचे अभ्यासात लक्ष नसायचे. गण्याचे आणि त्याच्या बायकोचे पण त्याच्या शिक्षणाकडे लक्ष नसायचे. ती दोघं शहरातील हॉटेलमध्ये, मुलगा शाळेत कधी मध्ये जायचा कधी नाही. अर्पिता आणि माझी बायको त्याच्याकडे लक्ष द्यायची, पण त्याने अभ्यास केलाच नाही आणि शेवटी त्याने 7वीतून शाळा सोडली. शाळा सोडल्यावर त्याला सर्वच मोकळे. मग तो उन्हाळ व्यसनी मुलांच्या संगतीत गेला आणि 13-14 वर्षाचा होता त्यापासून विड्या ओढू लागला, मटका खेळू लागला आणि दारू पण पिऊ लागला. माझी बायको गण्याच्या बायकोला त्याच्या व्यसनाची कल्पना देत होती, पण त्याच्या आईचे आणि बाबांचे तो ऐके नाही. आप्पा 20 वर्षाचा झाला आणि रिकामा राहू लागला आणि पैसे मिळाले तर चोरून दारू पिऊ लागला. माझ्या ओळखीचा एक गवंडी होता. मी त्याला सांगून आप्पाला त्याच्याकडे कामाला पाठवले. तिथं तो चिरे उचलणे, चिरे तासणे आदी कामे करू लागला. गणाने त्याला आपल्या हॉटेलात नेऊन पाहिले, पण आप्पा पैसे तिथले लंपास करू लागला. गिऱ्हाईकाबरोबर हुज्जत घालू लागला. शेवटी एकदाचा आप्पा 2 पैसे मिळू लागला म्हणून गण्या आणि त्याची बायको खुश झाली. पण ते गवंडी पण व्यसनी, मटका खेळणारे. त्याच्या नादाला लागून आप्पा दारूसोबत मटका लावायचा आणि गुटखा खायला लागला. अधूनमधून दारू पिऊन गण्याला म्हणजे आपल्या बापालाच मारू लागला. जमीन आपल्या नावावर करून दे म्हणून भांडू लागला. मी निवृत्त झालो आणि मी आणि पत्नी पुण्याला आलो. पुण्याला आमची लग्न झालेली कन्या होती. त्या जवळच आम्ही दोघांसाठी ब्लॉग घेऊन ठेवला होता. मी पुण्याला आलो तरी माझ्या गावातील बातम्या मला कळत होत्या. माझा शेजारी अतुल मला गावातील सर्व बातम्या कळवत होता. अचानक एक दिवस मला गण्याचा फोन आला. गण्या, काकानू हिराचा लगीन ठरायलंय, कट्ट्याचा चेडू असा. मी, अरे पण तो बरो असा मा, नाहीतर दारू मटको. गण्या, माऊली शपथ घेऊन सांगते तुमका काकानू, आता रोज घरा घेता आणि घरात काहीतरी हाडता. काकानू, मी आता हॉटेल बंद केले. काकाने आता बायलेक पण झेपणार नाही होतो व्याप. तुमका माहीत असा माका दमो असा आणि बायलेक पण आता चलाक झेपणार नाही ढोपरा. ता माका ठाऊक असा रे, तुझो दमो चाळवलो का तुका रात दीस झोप लागणार नाही. गण्या, होय हो, म्हणान हॉटेल आता बंद केलं. आता आपाचा लगीन झाला की नातवा खेळवीत रवान. शेवटी आपाचे लग्न झाले. बायको आली. काळी सावळी पण धडधाकट होती. आम्ही दोघे आणि अर्पिता लग्नाला गेलो. मोठा अहेर केला, दोघांना आशीर्वाद दिला आणि 4 दिवस गावी राहून परत आलो. 15 दिवस झाले आणि वेगळ्याच बातम्या ऐकू येऊ लागल्या. आप्पाची बायको भलतीच आगाऊ होती. ती आप्पाच्या खिशातून पैसे काढू लागली आणि आपल्या भावाला पाठवलं. त्यावरून त्यांची भांडणे सुरू झाली. आप्पा परत भरपूर दारू पिऊ लागला आणि घरातील सर्वांना शिव्या देऊ लागला. एवढे दिवस त्याचे आई बाबा बिचारे गुमान ऐकायचे, पण आता त्याची बायको त्याच्याशीच वाद घालायची, त्यामुळे तो तिला मारायचा. एकदा आप्पा असा दारू पिऊन आला आणि बायकोबरोबर त्याने भांडण काढलं. मग तिथे मोठ्याने ओरडणे ऐकून आप्पाने कोयत्याने बायकोवर वार केले. ती रक्तबंबाळ झाली. तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेऊन तिच्या जखमेवर उपचार झाले. आप्पावर पोलीस केस झाली. पोलिसांनी त्याला पकडून बेदम मारले. मला कळले तसे इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचेच असल्याने त्यांना सांगून जामीन मिळवून दिला. आप्पा जमिनीवर सुटला, पण केस सुरू झाली.
या घटनेमुळे त्याची बायको माहेरी निघून गेली. रोज पोलीस स्टेशनला जावे लागत असल्याने आप्पा काही दिवस गप्प होता. पण हळूहळू त्याचे पिणे सुरूच झाले. मी गणपतीला गावी आलो तेव्हा माझ्या लक्षात आले की गण्या आता फार थकलाय. एक तर त्याचा दमा आणि मुलाने उधळलेले हे गुण. गण्याची बायको पण खूपच म्हातारी दिसू लागली. गण्या मला भेटायला आला आणि रडायला लागला. काकानू, तुम्ही माका वर काढला तो. मी हॉटेलात गडी होते. त्या हॉटेलचं तुम्ही मालक बनायल्या. ही तुमची पाहुण्याची जागा माका घेऊन दिला. माझ्या लग्नातलं सगळं खर्च केला. पण माझ्या झिलात माझा सगळं संसार मातीत घालवल्यान हो म्हणून गण्या रडू लागला. माझी बायको त्याची समजूत घालत होती. तुम्ही तरी काय करणार? तुम्ही त्याचे लग्न लावून दिलात, घर बांधून दिलात, पण त्यालाच ही व्यसने लागली म्हणून. गण्या रडत रडत गेला. मी बायकोला म्हणालो, गण्या फार दिवस काढेल असं वाटत नाही. फार थकला गण्या. बायको म्हणाली, तसे झाले तर गण्याच्या बायकोचे फार हाल होतील. पण एक करता येईल, तिला आपल्याबरोबर नेता येईल. पण आता ती यायची नाही. आम्ही पुण्याला परतलो आणि 3 महिन्यात गण्या गेल्याची बातमी समजली. मला फार वाईट वाटलं. ऑफिसमध्ये चहा भजी घेऊन येणारा गण्या, मग स्वतःचे हॉटेल काढणारा गण्या, लग्न केलेला आणि बायकोसह बिर्हाड केलेला गण्या, मग गावात जमीन घेऊन घर बांधणारा गण्या आणि मागच्या वेळी गावी गेलेलो तेव्हा मुलाच्या व्यसनाने थकलेला गण्या डोळ्यासमोर येत राहील. गण्याच्या 8व्या दिवशी आम्ही दोघं गावी गेलो. घर उघडून झाडू मारत असताना आमचे घर उघडे पाहून मोठमोठ्याने रडत रडत आप्पा आला आणि माझ्या पायावर डोकं ठेवून आपटू लागला. काकानू, काकानू, माझं बाबा गेलो हो. काकानू, माझं बाबा गेलो. त्याका सुखात ठेवलेले असते. मी सुखात ठेवलेले असते, पण मधीच गेलो. माझी बायल मायराक जाऊन रवली ना, त्याला टेन्शन घेतल्यात. काकानू, माझं बापूच गेलो. मी त्याला उठून गप्प केलं. माझी बायको त्याला म्हणाली, झाले ते झाले. आता बाबा येणार आहे का तुझा? तुझ्या व्यसनाला कंटाळला तो. त्याला रोज तुझ्या शिव्या आणि आई बाबांना मारा. कसा जगेल तो? त्याबरोबर माझ्या बायकोच्या पायावर पडून त्याने मोठं भोकाड पसरून तो आपल्याच तोंडात मारून घेऊ लागला. होय गे काकी, माझा चुकला गे काकी. काकी, माझा चुकला गे. माझ्या बायलेंच्या का टेन्शन दिल्यान माझा चुकला गे काकी. माझ्यावर केस घातल्यात माझ्या बायलेन. माका पोलिसाकडून मारून पण लावल्यात. आणि तो बायकोला आपल्या शिव्या देत राहील. थोड्या वेळाने आप्पा गेला. माझा शेजारी मनोहर मला भेटायला आला. तो मला म्हणाला, अरे ह्याच्या रडण्यात जाऊ नकोस तू बाबा. हो आप्पा, बापाशी 13वे घालता. बिजू बडजूक विचारून इलो हा सगळा कायता. 13वे लहान सहान नाही, अख्ख्या गावाक आमंत्रण दिल्यान हा. मी म्हणालो, अख्ख्या गावात 13व्याचा जेवणाचं आमंत्रण अख्ख्या गावात? बरे म्हणजे महाभोजन झाला. होय बाबा, ह्या महाभोजन 13व्याचे. अरे पण इतकं खर्च करतलो कोण? खर्च अरे गाव करतलो. हे पण ह्याच्या बापाच्या 13व्याचा खर्च गावान कित्या करू होय हो? अरे बाबा, आता तुझ्याकडे भोकाड पसून रडू लागलो मग आप्पा. तसो गावात सगळीकडे भोकाड पसारता. थांबावचा नावच घेणार नाही. मग कोण 200 रुपये देता, कोण 500 रुपये देता, कोण 10 किलो तांदूळ देता, कोण डाळ देता, नारळ देता. 4 दिवसात भरपूर जमा केल्यान तू असंच खोय. मी डोक्याला हात लावला. पुढील 2 दिवस असेच भोकाड बसून आप्पाने पैसे, तांदूळ, डाळ, नारळ जमा केले. 13व्या दिवशी सकाळपासून लाऊडस्पीकर लावला होता आणि ओळखीच्या लोकांना बोलावून मोठ्या चुली पेटवल्या आणि सकाळपासून मोठमोठी जेवणाची शिजवलेली भांडी आप्पाने उतरवली. भटजींनी त्यांचे काम आटोपले. कावळा पिंडाला शिवला नाही म्हणून दर्भाचा काळा शिववला आणि मग सुरू झाले महाभोजन 13व्या. ठून कुठून माणसे येत होती. आप्पाला येऊन मिठी मारत होती. मग आप्पा भोकाटपासून रडत होता. येणारा बिचारा त्याच्या रडण्याने गहीवरून जात होता. जेवण जेवत होता. जाताना आप्पाच्या खिशात नोट सरकवत होता. गण्याचे 13वे करून आम्ही दोघे पुण्याला जाताना गण्याच्या बायकोला भेटायला गेलो. तिथे अजून काही लोक भेटायला आली होती. त्यातील एक बाई गण्याच्या बायकोला म्हणाली, कसोय असो बाई आप्पा, पण आपण बापाशीचा 13व्याचा गावात जेवण घातल्यात. अगदी महाभोजनच. गण्याची बायको रागाने बोलली, महाभोजन घालीत नाही तर काय? अहो, माझ्या नवऱ्यान 2 तोळ्याचा मंगळसूत्र घातलेल्यान माका ता भांडण करून नेल्यान काल आणि विकल्यान.
त्या पैशाचा जेवण घातल्यान गावाक. एवढ्यात माझी पत्नी बोलली, मग 13व्यासाठी गावातील अनेकांनी पैसे धान्य नारळ दिले ते? हो आम्ही पण दिले 2000 रुपये आप्पाला. ते याच्यासाठी. गण्याच्या बायकोने उजव्या हाताचा अंगठा ओठाला लावला आणि डोक्याला हात लावला. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.